नमस्कार मंडळी, अर्चनाच किचनमध्ये आज आपण एक मस्त झटपट तयार होणारा चाटचा पदार्थ पाहतोय। इतका कुरकुरीत आहे आणि आपण याची जी आलू टिक्की बनवतोय ना ती इतकी कुरकुरीत होते आणि करायला देखील खूप सोपं आहे। चला मग रेसिपीला सुरुवात करूयात। आलू टिक्की बनवण्यासाठी इथे मी मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत, तर 7 बटाटे घेतलेले आहेत। व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर त्याची सालं काढून घेऊयात। सालं काढलेली जी बटाटे आहेत आता ते आपण किसणीने किसून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे किसणी घेतलेली आहे आणि व्यवस्थित सगळे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत। तर घरातली जी नॉर्मल किसणी असते, थोडी मोठ्या होलची जी असते ना, तर ती किसणी वापरा। अगदी छोटी आलं किसण्याची वगैरे किसणी असेल ती शक्यतो वापरू नका। तर इथे मी मोठ्या आकाराची जी किसणी असते ना, तर ती इथे घेतलेली आहे आणि यानेच हे सगळे बटाटे आपल्याला पाण्यामध्येच किसून घ्यायचा आहे, जेणेकरून बटाटा लगेचच हवेशी संपर्कात आला की तो लाल पडतो। त्यामुळे त्याला पाण्यातच या पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचा आहे। तर मी इथे बघू शकता या पद्धतीने बटाटे जे आहेत ना ते सगळे किसून तयार करून घेतलेले आहेत। आता बटाट्यातलं स्टार्च जाईपर्यंत आपल्याला बटाटा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। तर कमीत कमी 4 ते 5 वेळा आपल्याला बटाटा अगदी स्वच्छ असा पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे। तर 4 ते 5 वेळेस व्यवस्थित हाताने चोळून त्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून बटाट्यातलं सगळं स्टार्च निघून जाईल आणि बटाटा अगदी छान असा पांढरा शुभ्र होईल याकरिता। तर असं या पद्धतीने हलक्या हाताने व्यवस्थित बटाटा चोळून ना मी 4 ते 5 वेळेस याला स्वच्छ असं नळाखाली छान असं धुवून घेतलेलं आहे। बघू शकता अगदी पाणी स्वच्छ येईपर्यंत मी याला धुतलेलं आहे। आता हे जे भांडं आहे यात मी पाणी टाकलेलं आहे आणि हे आता आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि फक्त यातलं पाणी जे ना ते गरम होईपर्यंतच आपल्याला वाट बघायची आहे। तर गॅसवर ठेवलेला आहे आणि हाय फ्लेम करायची। हाय फ्लेमवर आपल्याला हा बटाटातलं जे पाणी आहे ते फक्त गरम होऊ द्यायचं आहे। मी इथं यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मीठ टाकल्यानंतर ना हे व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे। बटाट्यातलं जे पाणी आहे ना ते गरम झालेलं आहे, अगदी चटका बसतोय इतपत गरम करायचं नाही। गरम झालेलं आहे, हाताला अगदी चटका जाणवत नाही आहे, पण गरम आहे पाणी। इतकंच आपल्याला फक्त पाणी गरम करायचं आणि लगेचच आपल्याला एखाद्या चाळणीवर आहे ना हा बटाटा सगळा निथळून घ्यायचा आहे। तर इथं मी चाळण घेतली आहे, एक सुती कापड अंथरले त्यावर आणि हा जो बटाटा आहे हा यामध्ये आपल्याला निथळून घ्यायचा आहे किंवा वस्त्र गाळ करायचं। यातलं पाणी सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे। तर या पद्धतीने मी बटाटा व्यवस्थित पाण्यातनं पटपट अगदी आपल्याला वेगळा करायचा, नाही तर जास्त वेळ गरम पाण्यात राहिला तर बटाटा मऊ पडू शकतो यासाठी। तर आता इथे या पद्धतीने याची पोटली बांधायची आहे आणि जे काही यातलं पाणी आहे ना ते सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे। बटाटा अगदी मोकळा होईपर्यंत यातलं सगळं पाणी काढून टाकायचं। अगदी छान असं हाताने घट्ट दाबून आपल्याला यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे। तर यातलं मी सगळं पाणी काढून टाकलेलं आहे। जितकं शक्य झालं तितकं सगळं पाणी मी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। पाणी काढल्यानंतर एका बाउलमध्ये हा बटाटा काढून घ्यायचा आहे, व्यवस्थित असा मोकळा करून घ्यायचा आहे। तर बटाटा फोर्कने मी याला व्यवस्थित असं मोकळा केलेला आहे। मोकळा झाल्यानंतर यामध्ये आता आपण बाकीचे जे काही पदार्थ ॲड करायचे ते टाकणार आहोत। तर त्यासाठी इथे मी सगळ्यात आधी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। कॉर्नफ्लॉवरच वापरायचं आहे शक्यतो, बाकी कुठली दुसरी पिठं शक्यतो वापरू नका। कॉर्नफ्लॉवरमुळे ना इतकी कुरकुरीत ही टिक्की होते। तर साधारणपणे एक 4 ते 5 चमचे कॉर्नफ्लॉवर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। तर घरातला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना, तर त्या चमच्याने मी इथे 5 ते 6 चमचे यामध्ये कॉर्नफ्लोअर टाकून घेतलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ आपण आधीही टाकलं होतं, त्यामुळे इथे अंदाज घेत मीठ आपल्याला टाकायचं आहे। त्यानंतर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे व्यवस्थित आता आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे। खूप चोळून मिक्स करायचं नाही, तर हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचं आहे। आता मिठामुळे काय होतं, मीठ टाकल्यामुळे आहे ना बटाट्याला पाणी सुटतं, पण काही हरकत नाही आहे। जरी बटाट्याला पाणी सुटलं ना तरीही ही टिक्की अतिशय कुरकुरीत तयार होते। तर इथं आता आपण टिक्की बनवायला सुरुवात करूयात। तर त्यासाठी अगदी हाताने दोन्ही हातावर आपल्याला व्यवस्थित त्याचा गोळा तयार करायचा आहे आणि या पद्धतीने हातावर टिक्की करून घ्यायची। बटाट्याला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे, पण काही हरकत नाही, याची अगदी व्यवस्थित टिक्की तयार होते। हातामध्ये घेऊन पाणी पिळून काढायचे बटाट्यातलं आणि त्यानंतर दोन्ही हातावर व्यवस्थित असं थापून घ्यायचं, म्हणजे आपली सहज अशी टिक्की तयार होते।
त्यानंतर टिक्की जी आहे ती आता आपण फ्राय करून घेणार आहोत. तर त्यासाठी तवा घेतलेला आहे, तव्यावर तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये ही टिक्की आपल्याला ठेवून घ्यायची आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला ही टिक्की अगदी छान अशी तळून घ्यायची आहे किंवा शेकून घ्यायची आहे, भाजून घ्यायची आहे. तर खालची बाजू खूप मस्त कुरकुरीत झालेली आहे आणि दुसरी पण बाजू आपण अगदी छान सोनेरी गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवर टिक्की जी आहे ती फ्राय करून घ्यायची आहे. तर दुसरी ही टिक्की मी इथे तेलात सोडलेली आहे आणि पहिली टिक्की जी आहे ती पण आता आपण पलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने पण छान अशी कुरकुरीत होईपर्यंत त्याला फ्राय करून घेऊयात. तर या पद्धतीने बनवलेली जी टिक्की आहे ना ती इतकी कुरकुरीत तयार होते. ही तुम्ही अशीही खाऊ शकता. आता याचा आपण चाट बनवणार आहोत, त्यामुळे हे चाट तुम्ही विचार करू शकता की किती अप्रतिम आणि अप्रतिम चवीचं असणार आहे. तर पुढची टिक्कीचं तुम्हाला मिश्रण दाखवते. तर याला बरंच पाणी सुटलेलं आहे, कारण मी करताच बराच वेळ झाला आणि पाणी याला बऱ्यापैकी भरपूर सुटलेलं आहे. त्यामुळे टिक्की कशी करायची ते दाखवते. असं हाताने घट्ट असं पिळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना टिक्की जितकी साईजची तुम्हाला करायची आहे ना तितकी साईजचा गोळा घेऊन व्यवस्थित पाणी काढून त्यातलं मग या पद्धतीने टिक्कीचा शेप याला देऊन घ्यायचा आहे. तर खूप सोप्या पद्धतीने ही टिक्की तयार होते, फार वेळ लागत नाही. आणि आता आपण ज्या टिक्कीज ठेवल्या होत्या त्याला मस्त सोनेरी रंग आलेला आहे. आता ही टिक्की आपण काढून घेणार आहोत. इतकी चविष्ट लागते, इतकी कुरकुरीत होते ना की बस. म्हणजे अगदी जर तुम्ही पहिल्यांदा जरी हा व्हिडिओ बघून जर का तुम्ही ट्राय करणार असाल ना तर डेफिनेटली तुमची टिक्की मी सांगते अजिबात बिघडणार नाही, इतकी कुरकुरीत तयार होईल. तर टिक्की तुम्हाला दाखवते. सगळ्या टिक्कीज मी करून घेतलेल्या आहेत, बाकीच्या आहेत तव्यावर सुरू आहेत. तर खूप कुरकुरीत झालेली आहे. इथे तुम्ही बघू शकता की मी प्रेस करते आहे, पण टिक्की जी आहे ना ती इतकी मस्त कुरकुरीत आणि आतनं अशी थोडीशी मऊ आहे आणि याचा चाट खायला खरंच खूप भारी मजा येणार आहे. तर मी सगळ्या टिक्कीज आहेत ना असे जितक्या मला हव्या तितक्या मी या अशा तोडून घेते आहे, कारण चाट बनवण्यासाठी थोडंसं कट करून घेऊयात आपण. तर टिक्कीज अगदी मस्त झालेल्या आहेत. तर 3 टिक्कीज इथे मी छोटे छोटे तुकड्यांमध्ये कट करून घेतलेलं आहे, तोडून घेतलेलं आहे. आता यावर आपल्याला मस्तपैकी फेटलेलं दही आहे, त्यात थोडंसं मीठ टाकलं होतं मी बस. तर ते दही टाकायचं आहे. यावर चिंच गुळ खजुराची मस्त आंबट गोड चटणी टाकायची आहे. त्यानंतर पुदिन्याची चटणी बनवलेली आहे मी, तर ही पुदिन्याची चटणी टाकलेली आहे वरून. त्यानंतर कांदा आणि टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. तर या व्यतिरिक्त तुम्ही यामध्ये डाळिंब असेल तर डाळिंब टाकू शकता. त्यानंतर भरपूर अशी शेव टाकलेली आहे. तर इथं आपली मस्त असं आलू टिक्की चाट तयार झालेला आहे. तुम्ही हे चाट एकदा जरूर करून बघा, इतकं चवीला भारी लागतं. आणि त्याची टिक्की जी आहे ना ती मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की करून बघा, इतकी कुरकुरीत लागते, इतकी कुरकुरीत बनते. तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.